चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ तालुक्यातील सोमनाथ येथे महारोगी सेवा समिती वरोरा तर्फे आयोजित 57व्या आंतरभारती भारत जोडो श्रम संस्कार छावणी मध्ये सध्या तरुणाईचा सळसळता उत्साह आणि सामाजिक भान पाहायला मिळत आहे। मे 16 ते मे 21 पर्यंत असलेल्या या श्रमसंस्कार शिबिरात महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा, मध्य प्रदेश या राज्यातून जवळपास 100 युवक युवती सहभागी झाले आहेत। या शिबिराची सुरुवात डॉक्टर दिगंत आणि डॉक्टर अनघा आमटे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली। संयोजक रवींद्र नलगंटीवार यांनी सर्वांचे स्वागत केल्यानंतर तरुणांनी उत्साहाने श्रमदान केले। समितीचे सहसचिव कौस्तुभ आमटे यांनी बाबांचा पूर्व इतिहास आणि कुष्ठरुग्णांसाठी त्यांनी सोसलेली अवहेलना सांगताना अनेकांचे डोळे पाणावले। सौ महारोगी सेवा समिती वरोरा आयोजित आंतरभारती भारत जोडो श्रमसंस्कार छावणी 2026 ही या श्रमतीर्थ सोमनाथ प्रकल्पावरती संपन्न होते। ही यावर्षीची 57वी छावणी आहे, ज्या छावणीचं आयोजन आम्ही या सोमनाथ प्रकल्पात केलेलं आहे। युवकांची नाड ही मातीशी जुळावी, त्यांच्यावरती श्रमाचे संस्कार व्हावे, त्यांना विविध प्रश्नांवरती उचल करण्याकरता मार्गदर्शन व्हावे, या अनुषंगाने बाबांनी 1968ला या छावणीची नीव ठेवलेली होती। या छावणीमध्ये 100च मुलांचा सहभाग यावर्षी आम्ही घेतलेला आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील, त्यानंतर ओडिसा, झारखंड, मध्य प्रदेश या राज्यातीलही काही मुलं सम्मिलित झालेली आहे। या परिसरामध्ये वाघांचा वावर असल्यामुळे आम्ही यावेळेला ही लिमिटेड संख्या ठेवलेली आहे। या छावणीचे मुख्य विषय आशय असा आहे की स्व ते सर्व किंवा सर्वत्र, म्हणजे युवकांनी स्वतःची ओळख स्वतःला जाणून घेऊन, स्वतःच्या क्षमतांना जाणून किंवा सामाजिक प्रश्नांना जाणून त्या स्वतः त्यामध्ये घालून समाजापर्यंत काम करावं, असा हा एक मानस या छावणीचा आहे। या छावणीचे मुख्य संयोजक डॉक्टर विकास आमटे आहेत आणि कौस्तुभ आमटे आणि सौ पल्लवीताई आमटे यांच्या मार्गदर्शनात ही छावणी या ठिकाणी संपन्न होते आहे। सर्व मुलं अतिशय कठोर परिश्रम घेत आहेत। सर्व मुलं नवीन असल्यामुळे विविध क्षेत्रातली, म्हणजे मंत्रालयापासून तर सामान्य शेतकरी वर्ग असा हा मोठा स्पॅन आहे। मुंबई ते महाराष्ट्रातला अगदी गोंदिया भंडारा असा हा मोठा स्पॅन आहे। या ठिकाणी येऊन मुलं एक आपसात चर्चा करतात, मिसळतात, विचारांची, संस्कारांची आदानप्रदान या ठिकाणी होते आणि हे निरंतर गेली अनेक वर्ष या छावणीच्या माध्यमातून सुरू आहे। बाबा याला सामुदायिक एफर्ट्स असे म्हणतात, म्हणून ही श्रमतीर्थ सोमनाथमध्ये अविरत सुरू असलेली छावणी, ही 57वी छावणी या ठिकाणी संपन्न होते। यामध्ये स्वत सर्वेमध्ये विषय करत असताना आम्ही महारोगी सेवा समितीद्वारा संचलित आनंदवन प्रकल्प असो, हेमलकसा प्रकल्प असो, नागेपल्ली असो, मूळ जवान असो, इतर पायलट प्रोजेक्ट असो, त्या प्रकल्पातील सर्व मुख्य शिलेदारांना, म्हणजे बाबा आणि डॉक्टर विकास आमटे यांच्यासोबत वेगवेगळ्या सूत्रांवरती काम करणार, ज्याच्यामध्ये 5 कलमी सूत्र आम्ही घेतलेली आहेत। त्यामध्ये आरोग्य आहे, शिक्षा आहे, शेती आहे, पाणी आहे, जनसंपर्क आहे, पर्यावरण आहे, अशा विविध घटकांना घेऊन त्याच्यावरती आम्ही मार्गदर्शन करतो आणि यातून या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन एक नवीन उभारी घेऊन या युवकांनी त्यांच्या भागात जाऊन एक शाश्वत काम निर्माण करावं, समस्यांचा ओहोल पाहू न करता त्या समस्यांवरती निराकरण किंवा त्यावर मात करण्याचं किंवा त्याची उत्तरं शोधण्याचं काम करावं, हे या छावणीचं उद्दिष्ट आहे। नमस्कार, माझं नाव भार्गवी देशमुख, मी नांदेड येथून आली आहे आणि आज तुम्ही बघताय सोमनाथच्या श्रमसंस्कार छावणीमध्ये मी इथे आहे आणि हा माझा पहिलाच कॅम्प आहे। सोमनाथ, आनंदवन आणि हेमलकसा ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तीर्थक्षेत्रासारखी ठिकाणं आहेत। तर पर्यटक म्हणून मी आधी भरपूरदा आली आहे, पण इथल्या मातीमध्ये काम करायला मिळणं, इथे घाम गाळायला मिळणं, इथल्या माणसांचा मोठा काळ, भरपूर वेळ सहवास मिळणं ही फारच भाग्याची गोष्ट आहे आणि ते सगळं ह्या शिबिराच्या मार्फत होतं आहे। पहाटे आम्ही खूप लवकर उठतो, 4-4:30 वाजता उठून सगळेजण एकत्र तयार होतो आणि छान मातीमध्ये काम करायला जातो। एकत्र जेवण होतं, एकत्र विचारांची देवाणघेवाण होते, सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक एकत्र येतात। त्याच्यामुळे अर्थातच माणूस म्हणून भरपूर गोष्टींची व्हॅल्यू ॲडिशन होणं हे फार महत्त्वाचं काम इथे होतं आणि ते फार ऑर्गॅनिकली, नॅचरली होतं, ते एफर्टलेस आहे। त्या व्यतिरिक्त जो सगळ्यात महत्त्वाचा मला पार्ट वाटतो तो म्हणजे फक्त भाषणं ऐकणं ह्याच्यापेक्षा ते कृतीत कसे उतरवायचे ह्याचं ज्ञान, ह्याचा अनुभव इथे दिला जातो। मला वाटतं की पंचेंद्रियांचे श्रम कसे असतात ते पण इथे शिकायला मिळतं।
पंचेंद्रिय म्हणजे काय, तर अर्थात तुम्ही घाम गाळताय, तो एक स्वतः कृतीतून करताय, ती तर गोष्ट आहेच. पण तुम्ही इथल्या मातीमध्ये असता तेव्हा ज्या पद्धतीने श्वास घेता तो अगदी शहरी जीवनापेक्षा वेगळा आहे. तुम्ही इथल्या मातीतच पिकलेलं अन्न जेव्हा खाता तो स्वाद नक्कीच वेगळा आहे. विचारांची जेव्हा देवाणघेवाण होते, जे शब्द आपल्या कानावर पडतात ते सुद्धा तुमच्या बुद्धीला फारच तुमच्या बुद्धीसाठी एक नवीन च्यवनप्राश ह्यांनी तुम्हाला ऑफर केलं आहे असं पण आपल्याला वाटू शकतं. आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत. आपलेच हात आहेत, आपलेच पाय आहेत, पण त्याच्यासोबत त्याची क्षमता किती मोठी आहे आणि आपण का स्वतःला एवढ्या छोट्या बंदिस्त आयुष्यात बांधून घेतो, हा मोठा प्रश्न इथे आल्यानंतर पडतो. त्यामुळे स्वतःच्या विचारांची व्याप्ती, स्वतःच्या कार्याची व्याप्ती वाढवून घेण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी इथे यावं. तरुण पिढीने तर यावं, पण लहान मोठ्या सगळ्या वर्गांनी इथे यावं, कारण इथे आल्यानंतरच खरं कळेल की इथे काय घडतं, का महत्त्वाचं आहे. श्रम हे श्रमाचं मोल समजून जेव्हा केले जातात तेव्हा ती ढोर मेहनत राहत नाही, ते एक विचारपूर्वक केलेली सामाजिक कृती होऊन जाते आणि त्यापेक्षा मोठं वरदान समाजासाठी कुठलं असू शकत नाही. त्यामुळे हे वरदान आम्हाला या छावणीच्या मार्फत मिळतं आहे. त्यामुळे मी फार आभारी आहे. इतकी सुंदर ऑपॉर्च्युनिटी, इतकी सुंदर संधी आमच्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिली. आमच्यासाठी हे वरदान आहे. खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव निलेश श्यामल सज्जन बर्डे. मी पुण्याचा आहे. तसं मी येताना मुंबईवरून आलो. मी मुंबई मंत्रालय नगर विकासमध्ये कार्यरत आहे. मी शिबिराविषयी मला माहिती आमचे वरिष्ठ आले होते, त्यांच्याकडनं कार्य. तसं पूर्वीपासून मला बाबा आमट्यांचं कार्य माहीत होतं, पेपर वाचन आणि पुस्तकातनं कळत होतं. तर त्यामुळे एक उत्सुकता होती की आणि एकदा इच्छा होती की आपण येऊन स्वतः बघावं आणि ह्या चळवळीचा एकदा तरी भाग व्हावा. श्रमदान शिबिर, श्रम म्हणजे काय, त्याच्यातनं संस्कार हे तुम्हाला कसे मिळतील हे पूर्ण बाबांनी सांगितलं आहे. इथे आलो आम्ही, इथे 46 डिग्री सेल्सिअसच्या आसपास टेम्परेचर आहे, तरी इथे वाघाची भीती आहे. वाघ इथे येतो आहे, मागं काही अनुचित घटना घडल्या, पण इथे पूर्णतः काळजी घेतली जात आहे. उन्हाचीही काळजी घेतली जात आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत श्रमदान असतं, कारण की 9 नंतर ऊन वाढत जातं. परत वाघाचं इथं वावर असल्यामुळे 10 फॉरेस्टचे गार्ड आहेत, जे आम्हाला नेहमी सांगत राहतात की कुठे जाऊ नका. त्यामुळे परिपूर्ण काळजी घेतली जाते. शिबिराचं शेड्यूल सकाळी 4 वाजल्यापासून चालू होतं, ते रात्री 10 वाजेपर्यंत असतं आणि काटेकोर पद्धतीने घेतलं जातं. भारत जोडो ही जी बाबांनी यात्रा चालू केला 1 आणि 2, आणि त्याच्यातनं जे सांगितलं की लोकांनी एकत्र कसं यायचं हे खूप शिकण्यासारखं आहे. त्यात त्यांनी ज्या दिलेल्या गोष्टी, जातीपाती के बंधन तोडो, भारत जोडो, भारत जोडो, ह्या खूप म्हणजे प्रेरणादायी आहे. आणि इथे आल्यावर आपल्याला कळतं की इथली लोकं वेगळी खूप डेडिकेटेड लोकं आहेत. त्यामुळं खूप शिकायला मिळतं आणि नक्कीच ह्याचा पुढील आयुष्यात मला नक्कीच पुरेपूर उपयोग करेल मी. आणि सगळ्यांनी एकदा तरी या शिबिराचा लाभ घ्यावा. जात-पात के बंधन तोडो, भारत जोडो, भारत जोडो. नमस्ते, मेरा नाम शालिनी बनिक है और मैं छत्तीसगढ़ के कांकेर ज़िला से बिलोंग करती हूँ। ये मेरा पहला कैंप है भारत जोड़ो, और मैं यहाँ पे इन 6 दिन के शिविर में बहुत कुछ सीखने के लिए मुझे मिला है, और जिससे मेरा आगे का जो मैं NGO में काम करने वाली हूँ उसमें मुझे बहुत फ़ायदा होगा, ऐसा मुझे लगता है। एक उदाहरण के तौर पे मैं 7 चक्रास पे बहुत बिलीव करती हूँ और काम भी करती हूँ, तो इन सब के साथ जो 100 शिबिरार्थी मेरे साथ. नमस्कार, माझं नाव तृप्तिका वांदे. मी प्रॉपर बुलढाणा इथली आहे, म्हणजे विदर्भ रिजनमधली आहे महाराष्ट्रातील, आणि मी शिकायला पुण्याला असते. आता मी जिथे आहे ते सोमनाथ येथील श्रमसंस्कार शिबिर आहे, आणि खरंच सोमनाथ येथील श्रमसंस्कार शिबिरामध्ये मला अतिशय छान असा अनुभव आला आहे. इथे कुठल्याही वयाचं बंधन नाही. इथे 5 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंतचे सर्वच लोक इथे येऊन काम करतात. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या इंडियातल्या वेगवेगळ्या रिजन्समधले लोक इथं आहेत. मी इथे बंगाली पण बघितलेत, ओडिसी आणि छत्तीसगडी, अशा वेगवेगळ्या भाषा देखील मला ऐकायला भेटल्यात. आणि तिथे लोकांसोबत माझा चांगला असा संपर्क देखील आला. इथलं आमचं शेड्यूल म्हणजे आम्ही पहाटे 4:30पर्यंत उठतो, रेडी होतो, फ्रेश होतो, आणि नंतर जे आमचं गीत आहे इथे श्रमसंस्कार शिबिरामध्ये ते गीत घेऊन छान नारे देखील म्हणतो, आणि नंतर आमच्या शेतातले कामं करता निघते. शेतामध्ये मी कधी हात घातलेला नाही, पण इथे येऊन शेतामध्ये काम करण्याचा एक सुंदर असा अनुभव मला मिळाला, ज्यावरती आमच्यावर छान असे संस्कार देखील इथे होत आहेत, ज्यामुळे मला आयुष्यात खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या की आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हा जी शांततेत येणारी झोप याचा देखील इथे छान असा अनुभव मिळाला. सोबतच इथे संस्कार सत्र देखील होतात.
दररोज 2 संस्कार सत्र असतात, ज्यामध्ये आम्हाला त्यांचे जे काही अनुभव आहेत इथे काम करणारे, जसे की आपले बाबा आमटेंच्या विचारांचे रोपण हे आपल्या शिबिरार्थीवर कसं होते हे देखील आम्हाला जाणून घेण्यास मिळालं. आणि हेमल कसा असू देत, सोमनाथ असू दे किंवा ते आनंदवन, या सर्व प्रकल्पांबद्दल थोडीफार माहिती देखील मिळाली. तेथे कुष्ठरोगांकरिता कशा पद्धतीने काम केले जाते याचा देखील अनुभव झाला. आणि एवढंच नव्हे तर आपण ज्याला महारोग असे म्हणतो तो एक साधा आजार असून तो ट्रीटमेंटनुसार बरा देखील होतो, हे देखील मला इथे येऊनच कळाले. आणि याचा मला भविष्यात होणारा अनुभव म्हणजे मी स्टुडंट आहे आणि ॲज अ स्टुडंट मला भविष्यामध्ये माझ्या लाईफमध्ये सोशल वर्क करण्यामध्ये याचा चांगला असा अनुभव त्यांचा चांगला असा अनुभव देखील मिळणार आहे. तर असा माझा पूर्ण प्रवास होता आणि हे 7 दिवसाचं शिबिर आता काही दिवसांमध्ये संपणार आहे. थँक्यू. मित्रांनो, मी सत्यम ताते, मी पुण्यातून आलेलो आहे आणि कॅम्पमध्ये मी माझ्या एका कलिगकडून ऐकलं. ते आल्यावर माझी म्हणजे इंटरेस्ट वाढला आणि मी ज्या दिवशी आलो आयटनरी म्हणजे मला काय ठाऊक नव्हती आणि असं झालं की कधी इथून जातो. खरं ज्या दिवशी मी आलो त्या इथली व्यवस्था पाहिली, इथलं जेवण, इथले श्रम आणि प्लस इथले खेळ, वेगवेगळे कल्चरल ॲक्टिव्हिटीज जेव्हा ते पाहिलं माझा इंटरेस्ट अजून वाढत गेला. आता आमचे 2 दिवस राहिल्यात. तुम्ही विचार करतोय मनामध्ये की अजून 4-5 दिवस मला या कॅम्पमध्ये का राहता येत आहे, कारण की त्याची मला शिस्त लागली आहे. बरोबर जे लिडरशिप क्वालिटी जे मला भेटले आहेत, परत जे टीमवर्क करायचं जे डिसिप्लिन लागलेलं आहे ते मी पुढं माझ्या आयुष्यात ते वापरू शकतो. आणि मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की जरूर या कॅम्पला सगळ्यांनी भेट द्यावी.